नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश आणि रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आज आपला पश्चिमेकडचा शेजारी इराण, तिथे जे सध्या गेले 17 दिवस प्रचंड प्रमाणावरती असंतोष चाललेला आहे, त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं. इराण हा देश मुख्यत्वे करून शिया मुस्लिमांचा आहे. सुन्नी तिथे अगदी 1 किंवा 2% आहेत. शिया मुस्लिम तिथे जास्त आहेत. परंतु त्या देशावरती राज्य हे पूर्णपणे तिथल्या मुल्ला मौलवींचं आहे. 1979 मध्ये तिथे आधी जे शाह इराण होते, त्यांची सत्ता उलथून पाडून लोकांनी सत्ता आपल्या हातात घेतली. परंतु त्यावेळेला त्यांनी जो नेता निवडला, तो म्हणजे आयातोल्ला रुहोल्ला खोमेनी या माणसाला निवडला. हा धर्मगुरू होता. आयातोल्ला म्हणजे धर्माची दिशा दाखवणं, धर्म दाखवणारा हे आयातोल्लाचं. आयत म्हणजे कुराणातले मंत्र. त्या मंत्रांनी देवापर्यंत नेणारा म्हणजे आयातोल्ला. असा तो आयातोल्ला खोमेनी होता. पण त्यांनी अत्यंत कट्टर इस्लाम त्या देशामध्ये आणला. तो शिया इस्लाम आणि अत्यंत कट्टर, आणि मग ते स्त्रियांनी डोक्यावरचे केस उघडे टाकायचे नाही वगैरे, वगैरे सगळ्या कठोर गोष्टी त्यांनी आणल्या. आणि हे आणताना इराणच्या समृद्धीकडे काही फारसं लक्ष दिलं नाही. त्याचा परिणाम असा झाला, खोमेनी मेल्यानंतर दुसरा आयातोल्ला आला. त्याचं नाव खामेनी, अली खामेनी या सध्याच्या आयातोल्लाचं नाव. पण इराणची एक गंमत तुम्हाला सांगायची, बऱ्याच लोकांना ते माहीत नसतं. इराणमध्ये जरी पर्शियन ओरिजिनची लोकं असली, तरीसुद्धा तिथे जवळ-जवळ 16 ते 24% पर्यंत एक मायनॉरिटी आहे. आणि त्या मायनॉरिटीचं नाव आहे अझेरी. इराणच्या उत्तरेला कास्पियन समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यानी आणि इराणच्या वायव्येला अझरी लोकांचं वास्तव्य आहे. आणि त्या समुद्राच्या वरच्या बाजूला अझरबैजान हा देश आहे. बेसिकली अझरबैजानमधले लोकं आणि इराणमधले अझरी लोकं ही एकच वंशाची लोकं आहेत आणि त्यांची भाषासुद्धा तुर्की भाषेशी जास्ती साम्य असलेली आहे. बाकी इराणमध्ये पर्शियन भाषा चालते, जी दरी भाषेशी साम्य असलेली आहे. आणि इराण जरी अरबांनी मुस्लिम केला असला, तरी याच्या अगोदर इराणचं प्रचंड मोठं साम्राज्य अस्तित्वात होतं. आणि इराण हा एकच मुस्लिम देश आहे, ज्यांनी आपल्या मुस्लिम पूर्व संस्कृतीचा अभिमान बाळगलेला आहे. त्यामुळे पर्शियन भाषाच त्यांनी ठेवली. अरबी भाषा ही फक्त कुराणापुरती ठेवली. कुराणाचं सुद्धा त्यांनी अर्थात पर्शियनमध्ये भाषांतर केलेलंच होतं. पण पर्शियन भाषेबरोबरच हे म्हटलं असं ना वरती, की 16 ते 20% आझेरी लोकं आहेत. त्यांची तुर्की भाषा पण इराणमध्ये बोलली जाते. सध्याच्या तुर्की भाषेपेक्षा थोडी वेगळी, पण आझेरी तुर्की असं तिला म्हणण्यात येतं. आणि ती अगदी वेगळी भाषा आहे. म्हणजे पर्शियन भाषेचा, अरबी भाषेचा आणि आझेरी भाषेचा एकमेकांशी काही संबंध नाही. पर्शियन भाषा ही संस्कृतपासून पुढे आली असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्शियनचे बरेचसे शब्द संस्कृताशी संस्कृतला साम्य असणारे असतात. जसं गाईला ते दुग्धोवा म्हणतात. म्हणजे दूध देणारी म्हणून गाईला दुग्धोवा म्हणतात. अनेक त्यांचे शब्द. कर म्हणजे हात. आपण जर संस्कृतमध्येही कर म्हणतो की नाही, कर हा करी धरिला शुभांगी सखा. तो कर म्हणजे हात. तोच इराणीमध्ये सुद्धा कर म्हणजे हात आहे. पाण्याला आपण पृथ्वी, आप तसं आप म्हणतो ना, इराणमध्ये त्याला आब म्हणतात. इराणी लोकांना फारसा चांगला उच्चारता येत नाही. त्यामुळे ते आप, आब म्हणतात त्याला. तर अ, आब-रूह हा जो शब्द आहे, पाणी म्हणजे कशाचं पाणी? रूह म्हणजे आत्मा, आत्म्याचं पाणी म्हणजे तुमची इज्जत किंवा तुमची पर्सनॅलिटी म्हणून आबरू हा शब्द आहे. असे अनेक शब्द आहेत. सांगायचा मुद्दा असा, की हा अली खामेनी जो आहे ना, तो ॲक्चुअली अझेरी आहे. त्याचे वडील अझेरी होते. आई त्याची इराणी होती, म्हणजे पर्शियन होती, पण वडील अझेरी होते. आता ब गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जे नवीन राष्ट्राध्यक्ष इराणला मिळाले, त्यांचं नाव आहे मसूद पझेशकियान. साधारणपणे एएननी एंड होणारी जी नावं असतात ना, ती अझरबैजान आणि आर्मेनियामधली असतात बरं का. जसा एक रशियन बुद्धिबळपटू होता ग्रँड मास्टर पेट्रोसियान म्हणून. तो आर्मेनियातला होता किंवा अझरबैजानमधला होता. पण सांगायची गोष्ट म्हणजे हे अली खामेनी स्वतः अझेरी आहेत. आणि गंमत म्हणजे हे पझेशकियान जे निवडून आले, ज्यांनी त्यांचा
म्हणजे प्रेसिडेंटचा जो नॉमिनी होता जलिली त्याचा पराभव केला आणि ते निवडून आले. 53% मतं त्यांना मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 44% मतं मिळाली. तर ते सुद्धा अझेरी आहेत. त्यांचा जन्म अझरबैजान म्हणजे इराणी अझेरी प्रांत जो आहे जिथे म्हणजे महाड म्हणून एक मशाद नाही. महाड म्हणून गाव आहे. तिथे महाबाद म्हणून गाव आहे. तिथे त्यांचा जन्म झाला. पण तिथलं सर्वात मोठं शहर आहे ताब्रिज. ताब्रिज हे इराणमधलं एक खूप प्रसिद्ध इंडस्ट्रियल शहर आहे आणि इराणच्या वायव्येला म्हणजे उत्तर-पश्चिमेला ते आहे. म्हणजे तेहरान नंतरचं मोठं शहर म्हणून ताब्रिज ओळखलं जातं. तर हे ताब्रिज भागामधनं निवडून आले आणि हे अझेरी आहेत आणि यांना अध्यक्ष केलं अली खामेनीनी. याच्यावरनं बऱ्याच लोकांनी तेव्हा असं म्हटलं, की त्यांनी आपला गावाला निवडला. असं काही नसतं खरं म्हणजे. पण हे स्वतः तुर्की भाषा बोलतात. आणि आत्ता नुकतंच ते जेव्हा निवडून आले, तेव्हा निवडून येण्याच्या वेळेला सुद्धा इराणमध्ये तुर्की भाषा बोलणाऱ्यांची जी गळेचेपी होते, त्याच्या विरुद्ध त्यांनी मुस्कटदाबी होते, त्याच्या विरुद्ध पण त्यांनी आवाज उठवलेला होता. आणि हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे आता जे इराणमध्ये प्रचंड प्रमाणावर असंतोष आहे आणि लोकं रस्त्यावरती उतरली आहेत. तर त्यांनी इराणमधली जवळ-जवळ 190 गावं, शहरं, गावं ही अफेक्ट झालेली आहेत. आणि प्रचंड प्रमाणावरती तिथे असंतोष आहे रस्त्यावरती. लोकं पोलिसांचं ऐकत नाहीत. पोलीस सुद्धा खरं सांगायचं तर स्वतःची शस्त्र लोकांवर चालवणे नको म्हणून त्यांनी एक प्रकारे रिझाइन केलेलं आहे. सैन्यातली लोकं पळून चाललेली आहेत. आणि या सगळ्या आंदोलकांचा मुख्य रोष आहे तो या मुल्लांच्या विरुद्ध आहे. म्हणजे ताबरीजमध्ये तर त्यांनी एक मोठी मशीदच पेटवून दिली आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी मशिदी पेटवल्या आहेत. ते म्हणले, "हे मूल्य आम्हाला नकोच आहेत. त्या मूल्यांनी आपल्या देशाचा आमच्या सत्यानाश केलेला आहे आणि आता आम्ही मूल्यांच्या विरुद्ध आहे." अशा अनेक ठिकाणी बातम्या आहेत, की मूल्य पळून चाललेत. लपतायत. स्वतःचा मूल्याचा ड्रेस काढून टाकतायत, लपतायत. "आम्हाला सोडा, आम्हाला वाचवा." स्वतः अली खामेनी अ, स्वतः लोकांपुढे आलेलेच नाहीयेत. त्यांची सगळी जी लोकांपुढे बोलणी आहेत, ती टेलिव्हिजनवरती आहेत. कुठे लपलेत हे अजून माहीत नाहीये आणि खूप वीरश्रीपूर्ण बोलतात. की अमेरिकेला रिंगा राखवून, इस्रायलला रिंगा राखवू, अमुक-तमुक. पण प्रत्यक्ष पळून बसलेला आहे हा मनुष्य. जसा पाकिस्तानचा सध्याचा जो आहे ना मुख्य, तो कसा लपून बसलाय, पळून बसलेला आहे. तसंच या इराणच्या अधिकाऱ्यांचे म्हणजे आता काय हुकुमशहांचे दिवस संपलेत की काय, असं वाटायची पाळी आली. आता त्या अली खामेनींनी असा आदेश काढला होता, की लोकांवर आता गोळ्या झाडा. पण त्या आदेशाला मानायला पोलिसांनी तर नकारच दिलाय. सैन्य सुद्धा नकार देत आहे. पण इराणमध्ये 3 स्तरीय व्यवस्था आहे. पोलीस आहेत, सैन्य आहे आणि मध्ये मी मागे एकदा सांगितलं होतं, बसीज नावाचे गुंड पोसलेले आहेत, ज्यांचं काम धार्मिक पोलीस म्हणून असतं. म्हणजे बेसिकली अत्याचार करायचे असे ते बसीज. त्या बसिजांचं हेडक्वार्टर इराणी क्रांतिकारकांनी जाळून टाकलेलं आहे. आणि त्या बसिजांच्या सुद्धा अंगावरती आता ते लोकं धावून जातात. अहो, एकूण 15,00,000 लोकं रस्त्यावरती आहेत. असे अंदाज सांगितले जात आहेत. ते अंदाज आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून इराणनी कधी गेले 8 दिवस इंटरनेट बंद करून ठेवलंय. पण अमेरिकेने एक फार उत्तम कार्यक्रम केला होता. त्यांनी एलॉन मस्कनी जे Starlink नावाची सॅटेलाइट बेस इंटरनेट सेवा दिली आहे, ती अगोदरच इराणमध्ये इंट्रोड्यूस केली. पाकिस्तानमध्ये सुद्धा केली आहे बरं का. Starlink ही महाग असते, परंतु ती बंद करता येत नाही. कारण तुमच्या घरामध्ये तुम्ही लपून जर Starlinkचा रिसीव्हर चालू केला, तर तो सॅटेलाइटशी डायरेक्ट कनेक्शन होतं. त्यामुळे तो बंदच करता येत नाही. तर त्या Starlinkमधनं आलेले अनेक फोटोग्राफ, अनेक व्हिडिओ जगभर आता पसरतायत. आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती पाहिले असतील. तर इराणमध्ये हिंसक आंदोलनं सुरू झाली आहेत आणि लोकं आता बंदुकीला घाबरत नाहीयेत. असं सांगतात की 200-250 लोकं मारली गेली आहेत आणि मग सरकारने सांगितलं की आमचे सुरक्षा दलाचे कर्मचारी 200-250 मारले गेलेत. परंतु यापेक्षा खूप जास्ती लोकं मारली गेली आहेत, अशी शंका आहे. आणि आता तर डोनाल्ड ट्रम्पनी याच्यात उडी घेतलेली आहे. डोनाल्ड ट्रम्पनी पब्लिकली सांगितलंय, की इराणमध्ये जर लोकांवरती इराणी निशस्त्र अ, प्रजेवरती जर इराणी सैन्याने गोळीबार केला, तर मी माझ्या सैन्याला आदेश दिलाय, की या सैन्याचे सगळी सेंटर्स मोडून काढा. आणि नुसता बोललेलं नाही बरं का. कालपासून अशा बातम्या आहेत, की प्रचंड मोठी C-34 हर्क्युलस म्हणून जी मोठी विमानं आहेत, ती त्याच्या विमानांची रांगच्या रांग त्यांनी मध्य पूर्वेत उदैद म्हणून त्यांचा जो एक एअरबेस आहे, तिथे ती आणलेली आहे. म्हणजे सैन्य तिथे आणलेलं आहे. काल अशी बातमी आहे, की 12 F-16चा एक ताफा त्यांनी तैनात केलेला आहे, की त्यांनी हवेत उडायचं आणि इराणच्या सैन्याच्या ठिकाणावर मारा करायचा. सैन्याला मुख्य म्हणजे निर्बल करायचं, दुर्बल करायचं. आणि आता सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे कालच पझेशकियन यांनी भाषण केलंय
आणि त्यांनी सुद्धा आंदोलनात उडी घेतली आहे. त्यांनी सांगितलं या मुल्ले लोकांनी आपल्या देशाची सगळी वाट लावलेली आहे. त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. ते म्हणले, "मी सैन्यात डॉक्टर म्हणून होतो." ते स्वतः हार्ट सर्जन आहेत बरं का. शिकलेला मनुष्य आहे. त्यांची बायको गायनोकॉलॉजिस्ट होती. ती वारली एका ॲक्सिडेंटमध्ये. परंतु अशी शिकलेली सगळी मुलगी त्यांची केमिस्ट्रीची ग्रॅज्युएट आहे. म्हणजे हे शिकलेले लोकं आहेत. तर त्यांनी सांगितलं, "या मुल्ले लोकांनी आपल्या इराणची सगळी वाट लावलेली आहे. यास्तव या मुल्ले लोकांना आता हाकलूनच दिलं पाहिजे." स्वतः राष्ट्रपतीच हे म्हणतायत. आणि त्यांनी स्वतःचं उदाहरण असं दिलं, की मी सैन्यात होतो तेव्हा मला 1850 तोमान पगार होता. तोमान हे एक इराणचं तेव्हा चलन आहे. तर त्या 1850 मध्ये त्यांनी सांगितलं, की साधारण 2000 पर्यंत होंडा मोटरसायकल मिळायची आणि माझं बरं चाललं होतं. आजच्या घडीला माझा जो पगार आहे, त्या 3 वर्षाच्या पगारात एक होंडा मोटरसायकल मिळेल आणि हा राष्ट्रपती स्वतः सांगतोय हे बरं का. नाही इराणमध्ये प्रचंड गरिबी झालेली आहे. चलनवाढ तर बेतहाशा झालेली आहे. अगदी म्हणजे अ, असीमित चलनवाढ आहे. ऑफिशियली Googleवरती तुम्ही पाहिलं तर इराणी रियाल डॉलरला 42,000 मिळतात. तर $1 मिळतो. परंतु अनऑफिशियली 15,00,000 रियाल दिले तरी $1 मोठ्या मुश्किलीने मिळतो. म्हणजे वाट लागलेली आहे. खायला-प्यायला नाहीये, तेहरानमध्ये पाणी नाहीये, सगळ्या इराणमध्ये पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे आणि हे सगळं या मुल्ले लोकांनी काहीही व्यवस्था बघितली नाही. नुसती बडबड करत राहिले आणि इस्लाम, इस्लाम करत राहिले आणि सगळ्याच्या डोक्यावरती इस्रायलचा विरोध करत राहायचं. इराणी लोकांनी सांगितलंय, "आमचं इस्रायलशी काही भांडण नाहीये. आमची सीमा इस्रायलला लागलेली नाही. इस्रायली लोकांनी आम्हाला चांगलीच मदत केलेली आहे." शहाच्या वेळेला इस्रायली लोकं इराणमध्ये कन्सल्टंट म्हणून जायचे आणि त्यांच्या वाळवंटात शेती करण्याचे त्यांनी त्यांना धडे दिले होते. एवढं सगळं केलं होतं. आम्ही कशाला इस्रायलवरती हल्ला करायचा? पॅलेस्टाईनी लोकांचं काय झालं ते त्यांनी बघून घ्यावं. आम्ही कशाला त्यात पडायचं? बरं इस्रायलवर हल्ला करायकरता इराण मदत कोणाला करतं? तर येमेनमधले हुती बंडखोर आहेत. बंडखोर म्हणजे हे सगळे दहशतवादी लोकं आहेत बरं का. नंतर सिरियामध्ये आणि लेबनॉनमध्ये हिझबुल्ला म्हणून जे आहेत आणि पुन्हा हमास गाझामधले पॅलेस्टिनियन म्हणजे हमास. या सगळ्यांना इराण मदत करतं. मदत म्हणजे शस्त्रास्त्रांची करतं, सैन्याची करतं, ट्रेनिंग्ज देतात. हे सगळं चालू आहे. तर लोकं म्हणले, "ही मदत बंद करा. यांना मदत करून आमचं काय भलं झालंय? जाऊ दे यांना सगळ्यांना. आपण आपलं स्वभाव सुधारूया." आणि ही मुख्य म्हणजे मूल्ये हाकलून देऊया. मूल्ये कवडीचं काम करत नाहीत आणि नुसतं लोकांना त्रास देण्याचं काम करतात. आम्हाला हा धर्म नको, हे मूल्ये नको, या मशिदी नको. मशिदी नकोवरती ते पोहोचलेले आहेत बरं का. अशा बातम्या आहेत, की खोमेनीचं थडगं सुद्धा यांनी उकरून काढलेलं आहे. त्यांचा संस्थापक खोमेनी म्हणजे सध्याच्या राजवटीचा संस्थापक, पण त्या कन्फर्म बातम्या नाहीयेत. मी ज्या ऐकल्या बातम्या त्या सांगतोय. एकूण काय आहे, की इराणमधली सत्तापालट आता फार लांब नाहीये. तो सत्तापालट अमेरिकेला हवा तसाच आहे. अमेरिकेत ट्रम्प हे लोकल त्रासाने इतके वाचलेले आहेत, की ते रोज नवीन-नवीन काहीतरी भानगडी उकरून काढतात. म्हणजे लोकांचं लक्ष वेधलं जातं. आधी एप्स्टाईन फाईल्स आल्या होत्या. त्याच्यात ट्रम्पचं नाव होतं. म्हणून त्यांनी जाऊन त्या मदुरोला उचलून आणला. त्यामुळे सगळी माध्यमं मदुरोकडे वळली. त्याच्यानंतर पुन्हा काय-काय प्रॉब्लेम अमेरिकेत महागाई खूप झालेली आहे. त्या महागाईकरता लोकं असंतुष्ट आहेत. त्याकरता त्यांनी पुन्हा अ, आता इराणचं पुढे केलेलं आहे. त्याच्यातनं पुन्हा महागाई अजून आटोक्यात येत नाहीये आणि त्यांच्या अ, काही अ, अ, सैनिकांनी म्हणण्यापेक्षा आईस म्हणून त्यांचे जे नॉन इमिग्रंट लोकं इलिगल इमिग्रंट्स येतात त्यांना अडकवणारी लोकं आहेत. त्यांनी एक बाईला मारलं. त्यामुळे पुन्हा आंदोलनं भडकले. सगळ्या अमेरिकेभर सध्या दंगे भडकलेले आहेत. त्यामुळे लक्ष वेधायकरता त्यांनी आता ग्रीनलँडचा भाग काढलेला आहे. ग्रीनलँडचा इश्यू काढलाय. त्याच्यावर मी मागे व्हिडिओ केलाच होता. अजूनही अशा बऱ्याच घटना घडतायत आणि ट्रम्प हे काहीही करून आता देशाबाहेर काहीतरी उत्पात करायचा, तिकडे सगळ्याचं लक्ष वेधायचं त्याच्यामागे आणि शिवाय इराणमध्ये तेल आहे. तेल आलं की ट्रम्प आलाच. जसं अ, याच्यामध्ये व्हेनेझुएलात तेल होतं म्हणून ट्रम्प तिथे गेला. ग्रीनलँडमध्ये रेअर अर्थ मेटल आहेत म्हणून ट्रम्प तिथे जातायत आणि आता इराणमध्ये पुन्हा तेल आहे म्हणून ट्रम्प आलेले आहेत. कारण ट्रम्पचं आता स्वामित्व जर व्हेनेझुएलाच्या तेलावर झालं आणि तसं इराणच्या तेलावर झालं, तर ट्रम्प हा OPECमधली सर्वात मोठी शक्ती बनेल आणि सगळ्या जगाला तेलाच्या किमतीबद्दल ट्रम्प कसाही नाचवू शकतो. या परिस्थितीत अर्थात हे सगळं नोव्हेंबरपर्यंत चालेल. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेमध्ये मिड टर्म इलेक्शन आहेत. 33% त्यांचे संसद त्याच्यात बदलले जातात. असं साधारण सांगितलं जातं, की त्यानंतर ट्रम्पचं बहुमत जे सेनेटमध्ये आहे ते जाईल आणि ते गेलं, की ट्रम्पच्या एकूण या सगळ्या ज्या खेळी चालल्या आहेत, त्या खेळींना आळा घातला जाईल. ती जवळ नक्कीच आहे. म्हणून ट्रम्पलाही वेळ कमी आहे. त्यामुळे तो भरभर हे सगळं करायला चाललाय. परंतु अमेरिकन सुप्रीम कोर्टनी शुक्रवारी निकाल द्यायचा म्हटलं होतं. तो कदाचित थोडा पुढे जाईल. त्या निकालात ते त्याचे टेरिफ सगळे जे लावत चाललाय ना, ते टेरिफ सुद्धा बेकायदा आहेत असा निकाल येण्याची शक्यता आहे. बघूया काय होतं ते.
पण सध्या तरी आपल्याला हे सांगायचंय, की आपला पश्चिमेकडचा शेजारी इराण हा सध्या प्रचंड संकटात सापडलेला आहे. आज जर रात्री ट्रम्पने अमेरिकेचे हल्ले सुरू केले, तर इराणमधल्या मूल्ये तर पळूनच जातील. सैनिक सुद्धा आपली हत्यारं खाली टाकतील आणि लोकांचं राज्य तिथे येईल. लोकांनी त्यांचा जुना राजा जो शहा पेहलवी होता, त्याचा मुलगा त्याला आवाहन केलंय, परंतु त्यालाच ते आणतील असंही नाही. कदाचित या पेजेस्कियनलाच म्हणतील, की तूच आता आपलं स्थान ग्रहण कर. कारण मुळात हा पेजेस्कियन एक मवाळ म्हणूनच निवडून आलेला आहे आणि त्यांनी निवडून आल्या-आल्या अमेरिकेला दोस्तीचा हात पुढे केला होता, की तुम्ही आणि आम्ही निगोशिएशन करूया आणि तुम्ही आमच्यावर जी बंधनं टाकलीत, ते निर्बंध टाकलेत ते काढूया. पण मूल्य लोकांनी त्याला ते करू दिलं नाही. तर पेजेस्कियनचं राज्य येतंय का शहाचं राज्य येतंय का लोकं तिसराच कोणीतरी नेता निवडतायत. इराणमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. भारताच्या दृष्टीने ही चांगली सुचिन्ह आहेत. तिथे धर्मांध आणि अशा प्रकारचं राज्य नकोच आहे. इराणी लोकांचं आणि भारतीय लोकांचं संघटन पहिलेपासून चांगलं आहे. त्यामुळे आपल्याला काही याचा त्रास नाही झाला तर फायदाच होईल. कारण या लोकांना अमेरिकेची जी एक प्रकारची अमेरिकेबद्दल त्यांना जी एनिमिटी असते, शत्रुता असते आणि त्या अमेरिकेच्या मांडीवरती मुनीर जाऊन बसल्यामुळे पाकिस्तानशी सुद्धा त्यांची शत्रुता आहे आणि ते शिया आणि पाकिस्तान सुन्नी आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरती एक शत्रुराष्ट्र दमदार होणं हे आपल्याही फायद्याचंच आहे. त्या दृष्टीने आपली पण पावलं टाकली जात आहेत. बघूया काय होतं ते. जसं-जसं नवीन-नवीन घडेल तसं-तसं मी आपल्यापुढे येणारच आहे. तसंच बांगलादेशमध्येही बांगलादेशच्या पूर्वेकडनं अराकान आर्मीनी हल्ला करायला सुरुवात केली आहे आणि बांगलादेशचे लचके तोडणं सुरू झालेलं आहे. अराकान आर्मीनी तर अशी घोषणा केली आहे, की आम्हाला भारताचा 30वं राज्य बनायचंय. आम्ही भारतात विलीन व्हायला तयार आहोत. पुढे एकदा मी त्याच्यावरती संबंध व्हिडिओ करणारच आहे आणि गंमत म्हणजे अराकान आर्मीनी बांगलादेशचा जो पूर्व भाग ताब्यात घेतलाय, तिथे सुद्धा रेअर अर्थ मेटल आहे. सध्या जिथे रेअर अर्थ आहेत, तिथे भांडणं होणार हे नक्की आहे. बरं, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला, तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले कमेंट्स आणि प्रश्न येऊ देत. आपल्या कमेंट्स खूप पॉझिटिव्ह कमेंट्स माझ्या आधीच्या व्हिडिओवर आलेल्या आहेत. विशेष करून ग्रीनलँडच्या व्हिडिओवरती तर खूपच चांगल्या कमेंट आल्या. व्हेनेझुएलाच्या व्हिडिओवरती खूप चांगल्या कमेंट आल्या. त्या कमेंट्सबद्दल धन्यवाद आणि इथे मी हा व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.